आणि या चर्चांनंतर दाऊद इब्राहिम नेमकं कोण आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात। 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आहे दाऊद इब्राहिम आणि भारतात दाऊद विरोधात दहशतवादी कारवाया, हत्या, अपहरण, संघटित गुन्हेगारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत। 1986-87 च्या दरम्यान दाऊद भारताबाहेर पळाला आणि भारताबाहेर पळाल्यानंतर दुबईमध्ये दाऊदनं डी कंपनीची स्थापना केली। डी कंपनीच्या माध्यमातून भारतासह जगभरात तस्करीसह वेगवेगळ्या दहशतवादी कारवाया करत राहिला दाऊद इब्राहिम। दाऊदचे लष्कर-ए-तोयबा आणि लादेनच्या अल-कायदाशी सुद्धा संबंध असल्याचे त्याच्यावर आरोप आहेत। आणि 26/11च्या वर्ल्ड ट्रेड त्याचबरोबर या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यामागे दाऊदचा हात असल्याचा आरोप केला जातो आणि दुबईनंतर दाऊदनं पाकिस्तानात आसरा घेतल्याची सुद्धा माहिती आहे। आयएसआयचा दाऊदला पाठिंबा असल्याचा भारताचा आरोप आहे। दाऊद आणि त्याचे कुटुंब आमच्या देशात नसल्याचा पाकिस्तानकडून मात्र दावा केला जातोय। 2003 मध्ये दाऊदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आणि 2011 मध्ये एफबीआय आणि फोर्ब्सच्या यादीत दाऊद जगातील तिसरा मोस्ट वॉन्टेड आरोपी म्हणून जाहीर करण्यात आला।